सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आता आमची दिंडी येणार आहे। ही ताटाची तयारी चालू झाली आरतीच्या, पण असं झालेलं आहे की पावसाचा टिपका चालू झालेला आहे। सगळं दडपाण्यात पडलोय आता देवा, त्यामुळे असं झालं की आम्हाला काय करावं कळना। पाऊस तर पाहिजेत, पण वारकऱ्यांचा हाल होईल असा पाऊस नकोय। हार घेऊन आलेले आहेत, किती सुंदर हाराचा कलर दिसते बघा, केवढे सुंदर छान मस्त हार आहेत। भैया घेऊन आला येताना हार, दिसती जबरदस्त सह्याद्री। बघू मयुरी, पास कर की मोबाईल आता। दिंडी आलेली आहे, स्वागत झालेलं आहे आणि आता चहा पाण्याचं वाटप करायचंय। तर आमचा श्री किती छान नटलाय बघा, सुंदर दिसतोय बघा। सगळ्या बायका आलेल्या आहेत आणि आता हरिपाठाची तयारी आहे। हे बघा, हे विकास शेट आमचे। तर तुम्ही आमटी करायला आलात का फक्त खायला आलात? ठीक आहे ठीक आहे। आणि चहाची वाटप चालू आहे बघा। शशिकाला वहिनी सकाळपासून दिसले नाहीत आणि आपण दोघी थोडंसं कमी सेम मॅचिंग झालोय बरं का। ठीक आहे, चहाची तयारी आहे। पाहुण्याबाई कामाला लागलेत, उद्यापासून पाहुण्याबाई दिंडीत जाणार आहेत म्हणून ते आत्तापासूनच तयारी करतात। चहा झालाय। दरवर्षी आधी फुगड्या होत असतात, ह्या वर्षी फुगड्या नाहीत, काही नाही। आबाळ भरून आलेलं आहे, त्याच्यामुळे आधी जेवण आहेत आणि जेवण झाल्यानंतर कीर्तन आहे। बघा सगळे महिला मंडळ जेवायला बसलेले। पावसाचा टिपका चालूच आहे। जेवण झाल्यानंतर
चांगली झाली का आमची बायकांनो? लय भारी झाली. झाली ना? लय भारी झाली. आणि भाकरी मुद्दामून भाकरी करायला लावल्या ह्या भाकरी वर्षी. पण छान केल्यात पातळ. भाकरी लय सुंदर केल्यात आमच्या बायका लय सुंदर येते सगळ्या वस्तूच्या. एक भाकरी सुद्धा डागळलेली नाही. छान केल्यात. हा दिंडीतल्या वारकऱ्यांचं जेवण झालंय. आता वस्तीवरची माणसं जेवायला बसणार आहेत. त्या प्रकारे आपण इथं विटल्या ग्रामी आहोत. आता उद्या सकाळी शनला म्हणू नका जाधव पाहुणं घर, कारण वस्तीकर वस्ती आला प्रातकाळी. हा तसं पक्षी अंगणे उतरते ते का गुंतवली राहते. तद्वात उद्या सकाळी आपण इथनं पुढल्या मुक्कामावरती आपण निघणार आहोत. मुक्काम दर मुक्काम करत आपण एक दिवस आपण पंढरी क्षेत्रामध्ये जाऊन एकादशीच्या दिवशी तिथलं पारणं करून द्वादशीचं पारणं सोडून भगवंताला जातो मागारा पंढरी नाथा, तुझे दर्शन झाले आता. पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपण माघार फिरणार आहे. आणि म्हणून या सोहळ्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा. महाराज अनेक वाटाने कुठं योग आला तर अनेक आपण याच अभंगावरती, कारण या अभंगाचं चिंतन संपलं याच्याचा भाग नाही. मी थोडं थोडं बोलून तुमच्यापर्यंत पोच केले, कारण मला ठरल्या वेळेमध्ये आपल्याला बाहेर पडायचे. आणि म्हणून वाटण्याने कुठे योग आला तर आपण याच अभंगावरती चिंतन. आणि त्याच्या पुढला विषय कृपाळू तातडी उतावेळ वाट कुठनं पाहतो. ही 3 लक्षणं तुकोबाराने का दिली आणि मागील परिहरण पुढे नाही शिक्षण ही आपल्याला अजून पाहायचंय. आणि म्हणून साठी योगाला तर आपण अनेक तिथं टक्कर देऊ. आणि म्हणून झालेली सेवा तुम्हा सारख्या साधू सज्जनांच्या चरणावरती अर्पण करतो. बोलत असताना लेकराकडून काही अपशब्द गेला तर माहिती त्याच्या अंतकरणाने परत करा, कारण बोलत असताना एक तळमळ असते. बोलत असताना की जेणेकरून आई म्हणते बाळू उन्हात मरू नको. कुठं मर? सावलीला. आणि मग उन्हात मेल्यालाच काय वाटतं? मरायचंय तर सावलीत येऊन मी जर मरायचे तर उन्हात मेल्याला काय वाईट? पण त्याचा अर्थ असा आहे की बाळू तू उन्हात काय खेळू नकोस. म्हणून मी फक्त तुम्हाला जे आड फाटे आड, कारण तुका म्हणे सांडा घाटे आणि तेरे नका भरू पोटे. वेड्या वाकड्या वाटेने गेलं तर महाराज आपलं समाधान होणार नाही. आपला जन्म वाया जाईल. आणि हा जर जन्म वाया गेला तर पुन्हा आपण मनुष्य जन्मामध्ये येऊ याची मात्र आपल्याला निश्चित गॅरंटी नाही. पण मनुष्य जन्माला आलोय, कारण तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया. एवढीच तळमळ अंतकरणापासून की तुम्हाला त्या विठ्ठलाचं दर्शन व्हावं. आणि त्याच्यासाठी 4 शब्द मी थोडेसे चढून बोलतो. आता काय करावं राहत नाही, काय होत नाही. माझी मत झाली अनावर ते चलतच राहतं. मग तरी मी लई आवडतो दादा महाराज, पण कसं होतं तरी मी पुढं पळतच. पण ती कसं असतं ओघातलं असतं. आणि जरी एखाद्याला कोणाला शब्द लागला असेल तर तो माहितीच्या अंतकरणाने परत करा. त्यात नक्की सुधारणा करायचा प्रयत्न करेल. हा असाच सोहळा माझ्या पंढरीश पांडुरंगापर्यंत सुखानं समाधानानं आणि सगळेजण बंधुवच प्रेम करत चाला. जाणूच नका की हा बेलवंडीचा आहे, हा राक्षसवाडीचा आहे, हा गणेशवाडीचा आहे, हा करमणवाडीचा आहे. सगळेजण माझ्या हनुमंतरायाचे भक्त आहात. आणि एक दिलानं एक जीवानं सगळेजण एकामेकाला तंबाखू बिड्या कार्या पुरवा. त्याला म्हणू नका दुकान खातच नाही राव. नाही ना, त्याच्यासाठी म्हणलं बाकीच खात नाही म्हणजे तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. असो झालेली सेवा भगवान हनुमानजीच्या चरणावरती अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.